नमस्कार मंडळी, वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या घुमशान सुरू आहे. अर्थात त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट कुस्तीच्या फडात उतरलेत. बॉक्सिंग सुरू आहे त्यांच्यात. अजितदादा सारखे सारखे दिल्लीला जात आहेत. त्यांचं गुपित संजय राऊतांनी सांगून पण टाकलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे 7 खासदार फोडा, तुमच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद देतो असा प्रस्ताव म्हणे भाजपाने त्यांच्यापुढे ठेवला आहे. अजितदादा यांचे सहकारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे पूर्वीपासूनच केंद्रीय मंत्रिपदासाठी देव पाण्यात घालून बसलेत. तटकरे यांनी तर म्हणे शरदचंद्र पवार गटाच्या सर्व म्हणजे 8 खासदारांशी संपर्क साधला आणि त्यांना स्पष्ट सांगितलंय की बाप आणि लेकीला सोडा, स्वतःचं काहीतरी बघा आणि अजितदादा गटामध्ये सामील व्हा. अर्थात बाप आणि लेक म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे लक्षात आलं असेलच. तर एकंदरीत अजितदादा यांचा गट सध्या चांगलाच फॉर्मात आहे. मंडळी, ही झाली आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी. आता ऐका वात्रटिका. शीर्षक आहे खासदार पळवा आणि चक्क मंत्रिपद मिळवा. खासदार पळवा आणि चक्क मंत्रिपद मिळवा. तुतारी अस्वस्थ, घड्याळाची टिकटिक जोमात आहे. शरद पवार गट अस्वस्थ आहे, पण अजितदादांचा गट जोमात आहे. तुतारी अस्वस्थ, घड्याळाची टिकटिक जोमात आहे. करामती ताईंची किटकिट, शरदाचं चांदणं कोमात आहे. म्हणे दादा गटाला टार्गेट दिले, खासदार फोडायचं. म्हणे दादा गटाला टार्गेट दिलंय, खासदार फोडायचं. नैतिकता सोडायचं, तुतारीचं सारं अस्तित्व खोडायचं. रडत रावताचं मात्र रोज एकच टुमणं सुरू असतं. रडत रावताचं मात्र रोज एकच टुमणं सुरू असतं. शरद गट फुटतोय, जितुद्दीनच्या डोळ्यात दिसतं. तुतारीला हल्ली रोज नवनवा धक्का बसतोय. तुतारीला हल्ली रोज नवनवा धक्का बसतोय. साहेबांचा पक्ष डोळ्यासमोर संपताना दिसतोय. काकांची कारस्थानं विश्वासघात पेरला तेच उगवलंय. असं का झालंय? तर काकांची कारस्थानं विश्वासघात पेरला तेच उगवलंय. झोप उडाली, रडीच्या राजकारणानं जागवलंय. फोडाफोडीचं राजकारण दादांनी घेतलाय बसा. फोडाफोडीचं राजकारण दादांनी घेतलाय बसा. टोमणे मारा, शिव्या द्या, आता हात चोळत बसा. मंडळी, ही होती आजची माझी वात्रटिका. नेहमीप्रमाणे लाईक करा, तुमच्या मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.